नमस्कार मित्रांनो, शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येत असून या धोरणाच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून 12वी नंतर पदवी स्तरावरील अनेक महत्त्वाचे नवे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहेत। त्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने येत्या गुरुवारी म्हणजे दिनांक 9 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे स्कूल कनेक्ट अभियान आयोजिले आहे। सध्या शिवाजी विद्यापीठात बीटेक अभियांत्रिकीचे अनेक अभ्यासक्रम तंत्रज्ञान अधिविभागात सुरू आहेत। तसेच स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत बीएससी एमएससी नॅनो सायन्स 5 इयर्स इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू आहे। या दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे। त्यामुळे या अभ्यासक्रमाखेरीज बीए स्पोर्ट्स, बीए फिल्म मेकिंग, बीकॉम बँकिंग अँड फायनान्स, बीएससी एमएससी इकॉनॉमिक्स 5 इयर्स इंटिग्रेटेड, बीसीए, बीएससी एमएससी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी बीएड 4 इयर्स इंटिग्रेटेड आणि एमबीए 4 इयर्स इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। याबरोबरच विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फतही ऑनलाईन एमबीए सह इतरही अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत। या सर्व अभ्यासक्रमांची इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने स्कूल कनेक्ट अभियान हाती घेण्यात आले आहे। या अभियानाअंतर्गत येत्या 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये विद्यापीठातील त्या विषयांचे तज्ञ, अभ्यासक्रम समन्वयक आणि अधिविभागांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे सर्वजण विद्यार्थ्यांचे शंका समाधानही करतील। विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, माननीय प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील आणि माननीय कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्कूल कनेक्ट अभियान संपन्न होत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर महाजन व डॉक्टर देशमुख यांनी केले आहे। मित्रांनो, आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील।